मुलगा नाही मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ, 15 लाखांच्या मागणी प्रकरणी पतीसह 6 जणांवर गुन्हा. सोलापुरात हुंड्यासाठी आणि 15 लाख रुपयांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पतीसह 6 जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर येथील प्रतीक्षा प्रतीक सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रतीक सोनटक्के, सासू तेजस्वी सोनटक्के, सासरे नितीन सोनटक्के, चुलत सासू उर्मिला, मामी सासू दीपाली आणि ननंद पायल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 डिसेंबर 2024 ते 7 मे 2026 या कालावधीत प्रतीक्षा या सासरी वास्तव्यास होत्या. त्यावेळी पती आणि सासरच्या मंडळींनी मिळून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे लग्नात पुरेसा हुंडा, पैसा आणि सोने दिले नाही, मुलाला पळवून नेऊन लग्न केले, मुलाचे आयुष्य खराब केले, तसेच घरातील कामे येत नाहीत अशा कारणावरून वारंवार त्रास देण्यात आला. याशिवाय आम्हाला मुलगा हवा होता, मात्र तू मुलीला जन्म दिला आहेस असा टोमणा मारत व्यवसायासाठी माहेरून 15 लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. पैसे आणले नाहीत तर नांदायला येऊ नको अशी धमकी देत छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात संबंधित 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार पवार करीत आहेत. या प्रकरणाच्या तपासात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.